नमस्कार, मी दीपक चव्हाण. आपण पाहत आहात यूथ लीडर न्यूज. आजची एक महत्त्वाची आणि प्रेरणादायी बातमी आपण पाहणार आहोत. सांगलीचे लोकप्रिय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा आदेश आला आणि एका दिवसात सावली बेघर निवारा केंद्रातील बेघरांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड मिळाले. होय, जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अचानकपणे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी 2 दिवसापूर्वी सावली बेघर निवारा केंद्राला भेट दिली होती. त्या भेटीदरम्यान त्यांना असं निदर्शनास आलं की या बेघरांना आधार कार्ड नाही आहे, या बेघरांना रेशन कार्ड नाही आहे. त्यांनी तातडीनं पुरवठा विभाग आणि महसूल विभागाशी संपर्क साधून या सर्व लाभार्थींना आधार कार्ड आणि रेशन कार्ड देण्याचे आदेश दिले होते. आणि एका दिवसात या सर्व यंत्रणांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत या सर्व बेघरांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वी करून दाखवला. शनिवारी या सर्व आधार कार्ड आणि रेशन कार्डाचं वाटप जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं. ज्या बेघरांना आपल्या घराचा पत्ता माहीत नाही, ज्या बेघरांना कधीच कुठलं कार्ड पाहायला मिळालं नाही, अशा बेघरांना आता त्यांच्या हातात रेशन कार्ड आणि आधार कार्ड मिळाले. भविष्यात ज्यावेळी बेघर आपल्या घरी जातील किंवा या केंद्रातून बाहेर जातील त्यावेळी त्यांना या कार्डांचा नक्कीच उपयोग होणार आहे. आणि हीच दूरदृष्टी ठेवून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. या सर्व बेघरांना भविष्यात सरकारच्या सर्व योजनाही देण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी जगताप साहेब, जिल्हा पुरवठाधिकारी आशिष फुलके, अपर तहसीलदार अश्विनी वरोटे मॅडम, प्रकल्प अधिकारी ज्योती सरवदे, व्यवस्थापक मतीन आमीन, व्यवस्थापक मुस्तफा मुजावर, रफिक मुजावर यांची विशेष उपस्थिती होती. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकारानं या सर्व बेघरांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे. त्यांना या कार्डाची जरी किंमत आत्ता कळत नसली तरी हे बेघर ज्यावेळी आपापल्या घरी जातील किंवा सार्वजनिक ठिकाणी राहण्यास जातील त्यावेळी मात्र या रेशन कार्ड आणि आधार कार्डचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. सावली या पुरुष बेघर वसाहतीमध्ये मी आज आलेलो आहे. या उपक्रमामध्ये महानगरपालिकेने अतिशय उत्तम भूमिका बजावलेली आहे. खऱ्या अर्थाने इथे एक हिरा आहे, तो म्हणजे आमचा मुस्तफा मुजावर. त्यांनी सर्वांना एकत्र केलं, मला सुद्धा त्यांनी एकत्र आणलं आणि या उपक्रमामध्ये आम्ही सर्वांनी सहभागी झालेलो आहोत. आज आम्ही इथले 97 जे पुरुष बेघर आहेत त्यांच्या औषध पाण्याची, त्यांच्या सेवा शुश्रूषाची जबाबदारी पूर्णपणे सावलीच्या प्रशासनाने घेतलेली आहे. आणि आज आम्ही या इथल्या काही बेघर लोकांना आम्ही रेशन कार्ड दिलेले आहेत, आधार कार्ड्स पण दिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांची आयुष्यमान भारतच्या कार्डची सुद्धा आता आम्ही सुरुवात करत आहोत. मला असं वाटतं की हा उपक्रम मागचे हे गेले जवळजवळ 7-8 वर्ष चालू आहे आणि खऱ्या अर्थाने हा सांगली पॅटर्न संपूर्ण राज्यामध्ये जाणे आवश्यक आहे. कारण एरवी आपण जर का पाहिलं तर हे पुरुष बेघर आहेत, तसे आमच्या इथं मिरजला महिला बेघर गृह पण आहे. आणि जर का ह्यांना इथे जर का आसरा मिळाला नसता, आधार मिळाला नसता तर दुर्दैवाने हे वयोवृद्ध लोक आपण रस्त्यावर पाहिली असती. आणि शेवटी माणसाने माणसासाठी कामकाज केलं पाहिजे, हाच खरा लोकशाहीचा पाया आहे. आणि तो पाया माणसाने माणसासाठी काम करण्याचा जो पाया आहे तो खऱ्या अर्थाने या सावली निवारा केंद्रामध्ये आम्ही करत आहोत. मी या सर्व लोकांच्या आयुष्यामध्ये जे बेघर आलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांची त्यांना पुन्हा एकदा गाठ पडावी आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांचं स्वतःचं घर मिळावं हीच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आयुष्यमान भारत कार्डमध्ये आम्ही आता त्यांचं जे रेशन कार्ड दिलेलं आहे त्याचं जे 12 डिजिट्स आहेत ते आम्ही आता 12 डिजिट्स आम्ही अपलोड करणार आहोत आणि ते अपलोड केल्यानंतर त्यांचं आधार कार्डाशी आम्ही लिंकेज करतो आणि ते केलं की दिल्लीवर ह्यांचे आयुष्यमान भारत कार्ड याला येतात. त्याला साधारणतः 1 महिना तरी कालावधी लागेल, पण ते आयुष्यमान भारत कार्ड्स आम्ही या सगळ्यांचे उपलब्ध करून देणार आहोत.